तर आजच्या राज्यव्यापी अधिवेशनावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरनी। आज शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इतका महत्त्वाचा दिवस आहे। या दिवसाच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेना नेते संजयजी राऊत आहेत। सर, सुरुवातीला आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि आजच्या दिवशी अधिवेशन आहे। नाशिकात हे अधिवेशन होते। कशी ही या सगळ्यांची तार कशी जोडली गेली की नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला, बाळासाहेबांची जयंती आणि राज्यव्यापी अधिवेशन, काळारामाचं दर्शन, कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी जोडल्या गेल्यात? एक लक्षात घ्या की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे 23 तारीख, जो आम्ही ते असतानाही साजरा करत होतो त्यांच्या उपस्थितीत, आणि ते नाहीत ही जाणीव जरी असली तरी ते आहेत आमच्याबरोबर। त्यांचं अस्तित्व आमच्याबरोबर आहे, त्यांचा विचार आमच्याबरोबर आहे, ते आमच्या पाठीशी आहेत। हे गृहीत धरून आम्ही त्यांचा जन्मदिवस हा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून, उपक्रमातून साजरा करतो। हा विशेष असा जन्मदिवस आम्ही साजरा करतोय कारण काल योगायोग पहा, काल अयोध्येत प्रभू श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठा झाली 22 तारखेला। म्हणजे बहुतेक रामानेच योजलेलं आहे। ज्या रामासाठी बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वर्ष संघर्ष केला, युद्ध केलं एक प्रकारे, त्या रामाने दिवस कुठला निवडावा मंदिरात जाण्यासाठी? तर शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, आदल्या दिवशी 23ला वाढदिवस, 22ला हे सगळं झालं काल अयोध्येमध्ये, आणि 22लाच काल आम्ही मग नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आरती, पूजा, हे सगळे सोपस्कार आम्ही केले। आज अधिवेशन आहे, म्हणजे बाळासाहेबांच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत। हे सहज घडतं। सर, आज राज्यव्यापी अधिवेशन आहे, अनेक महत्त्वाचे प्रस्ताव हे पारित केले जाणार आहेत असं सांगितलं जाते। कोणकोणते प्रस्ताव असतील यामध्ये काही? नक्कीच जेव्हा राजकीय अधिवेशन होतं तेव्हा त्याच्यामध्ये राजकीय प्रस्ताव हे पारित केले जातात। आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, देशात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे, आरक्षणाचा प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नावर चर्चा होतील। पासून लोकसभेच्या या संपूर्ण शिवसेनेच्या निवडणूक मोहिमेला एक प्रकारे सुरुवात होते आणि नाशिकमध्ये या रामभूमीमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल, प्रचाराचं फुंकलं जाईल। जर मोदींनी अयोध्येत फुंकलं असेल तर आम्ही हे रणक्षेत्र आहे रामाचं, रामायण इथे घडलं आहे या पंचवटीत, त्या नाशिक क्षेत्रात, इथून आम्ही फुंकू। मोदींचा विषय निघाला म्हणून सांगतो, काल इतका मोठ्या प्रमाणात मोदी आणि सरसंघचालक यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, आपण पाहिलंच असेल। आम्ही राममय आहोत, काही लोक मोदीमय आहेत, हा फरक आहे। रामाच्या निमित्तानं एका विशिष्ट वर्गाला मोदीमय करण्याचा प्रयत्न झाला, या लोकशाहीत हे योग्य नाही। कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।